नमस्कार मंडळी, मी हर्षदाच किचन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आमरस पुरी। चला तर आज आपण आमरस पुरी बनवायला सुरुवात करूया। इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि 2 वाट्या गव्हाच्या पिठासाठी मी 2 चमचे रवा घेतलेला आहे। रवा बारीक घेतलेला आहे ह्याच्यामध्ये। आता हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा 2 चमचे आपल्याला रवा, आणि तर तुम्ही 3 वाट्या घेतला तर 3 चमचे आपल्याला रवा घ्यायचा आहे। हे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आता मी अर्धा चमचा मीठ घालते आणि हे मिक्स करून घ्यायचं। एक ग्लास भरून पाणी घेतले मी, थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। एकदाच जास्त पाणी नाही घालायचं, नाहीतर पीठ आपलं पातळ होईल ना। थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं। हे सगळं आता थोडं कालवून झालं आहे। आता मी हे सगळं मिक्स करते। परातीला लागलेलं पीठ आहे ना, तशा पद्धतीने तळून घ्यायचं। आपलं पीठ सगळं मळून झालं आहे। आता मी याला तेल घालते 1 चमचाभर। पिठाला ना असं तेल आहे ना फक्त लावून घ्यायचं, असं मळून घ्यायचं आहे। आणि आता आपण 20 मिनिटं ठेवून देऊया। असंच आहे बघा, अशा पद्धतीने थोडं पिठाला ना तेल असं लावून घ्यायचं आणि आता ठेवून देऊया झाकणवरून। हे सेट होते 20 मिनिटं, तोपर्यंत आपण आमरस करून घेऊया। हे बघा एवढं मला पाणी लागलं, थोडं बाकी राहिलं आहे, पाव ग्लास पाणी बाकी राहिले। मी 3 आंबे घेतले, हापूस आंबे आहेत, ते पाण्यात ठेवले होते अर्धा तास भिजत। म्हणजे कसं त्यातली जी हीट असते ना, गरमपणा असतो ना, ते निघून जातं सगळं, म्हणून मी पाण्यात ठेवले। आता आपण ह्याचं कापून घेऊया आणि आमरस करायला घेऊया। अशी सालं काढून घ्यायची आपल्याला। तिने आंब्याची आपली सालं काढून झाले। आता आपण कापून घेऊया। बारीक बारीक आपल्याला फोडी करून घ्यायची आहे आणि मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। तिन्ही आंबे आपले कापून झाले, मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण याच्यातून 2 चमचे साखर घालूया। अगदी हे बघा पाव कप मी पाणी घेतलंय, ते घालून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि इथे मिक्सरला फिरवून घ्यायचं। मिक्सरला वाटून झालं, पाहूया आता आपण। व्यवस्थित जसं आपल्याला हवं आहे तसं झालेलं आहे। आता मी काढून घेते एका भांड्यामध्ये आणि फ्रीजमध्ये ठेवून देते, म्हणजे गार गार खायला मस्त लागेल। डब्यात काढून घेतलं मी, हे काढून घेतलं ते झाकण वरून आपण फ्रीजमध्ये ठेवून देते। तोपर्यंत आपण पुऱ्या करायला घेऊया। 20 मिनिटं झालेत झाकून ठेवून। आता आपला आमरस पण रेडी झालेला आहे, मी फ्रीजमध्ये ठेवलं। हे बघा पीठ व्यवस्थित आता आलेलं आहे। आता मी थोडंसं छान आपल्याला 2 ते 3 मिनिटांना छान असं मळून घ्यायचं आहे पीठ। मस्त असं पीठ झालं। आता मी याचे गोळे करून घेते। आपल्याला जेवढ्या साईजचे पाहिजे ना तेवढे गोळे करून घ्यायचे आपल्याला। गोळे करून झाले तर आपण पुऱ्या लाटून घेऊया।
आता आपण पीठ लावून घेऊया त्याला. आणि आता आपण लाटून घ्यायचं. असताना ते सगळं निघून जातं. पुऱ्या कापण्यासाठी इथे मी डब्बा घेतला आहे किंवा तुम्ही ग्लास देखील घेऊ शकता. असं केल्याने काय होतं, एकसारख्या पुऱ्या येतात आणि त्या बघायला पण छान वाटतं. आता छोटा वडा हे पीठ आहे ना त्याच्यामध्ये मिक्स करूया आपण. आता आपण याला पीठ लावून घेऊया. आपल्याला चपाती असते ना त्याच्यापेक्षा थोडंसं अगदी किंचितचं जाड ठेवायचं आहे. आता मी ग्लासाने दाखवते. पुऱ्या अशा लाटून झाल्यात पाहू शकता. आणि इथे तेल देखील तापत ठेवलं आहे कढईमध्ये. आता आपण पुऱ्या तळून घेऊया. तेल तापलं आहे का बघूया. तेल आपलं व्यवस्थित तापलं आहे. गॅस मी मीडियम ठेवलं आहे. आणि आता आपण पुरी घालूया. मग अजिबात आपला चमचा लावला नाही आहे तरी पण व्यवस्थित पोळले. पहिला ती जी बाजू टाकलेली आहे ती व्यवस्थित शिजू द्यायची म्हणजे रंग छान येतो. आणि आता आपण पलटी मारून घेऊ. थोडीशी ना अशी प्रेस करायची अगदी प्रेमाने म्हणजे व्यवस्थित सगळ्या बाजूने ना पुरी आपली शेकली जाते. काढून देऊया. दुसरे एक टाकते. पलटी मारून थोडी प्रेस करूया म्हणजे ती व्यवस्थित शिजली जाईल. म्हणजे सगळ्या बाजूने आपली पुरी व्यवस्थित शिजली जाईल. इथे मी डिशमध्ये काढून घेतले आणि आता आपण ह्याच्यामध्ये ताटामध्ये काढून घ्या. हे बघा मस्त अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या पाहू शकता. अतिशय सुंदर अशा होतात. ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. मस्त असा आपला आमरस थंड झाले फ्रीजमध्ये ठेवला होता. आता आपण वाटीमध्ये काढून घेऊया. थोडंसं मिक्स करते.
मस्त अशा आपल्या टम्म फुगलेल्या पुऱ्या, मस्त अशी आपली आमरस पुरी रेडी झाली आहे. तर तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.